गाईज आज फायनली पोहोचलोय मी हॅरी पॉटरच्या ड्रॅगन ॲली मध्ये. बघू शकता तुम्ही पूर्ण लोकेशन. आणि इथे तुम्ही बघू शकता अशी अशी दुकान आहेत ती आज पण एक्झिस्ट करतात. आणि याचा इतिहास सांगायचं बोललं तर ही 1000 वर्षापूर्वी इथं कसाईखाने होते. आणि इंग्लंडची पूर्ण सर्वात जुनी गल्ली आहे गाईज. तर तुम्हाला मी काही दुकानं दाखवतो इथले, ती अजून पण एक्झिस्ट करतात गाईज. सो गाईज बघा, फर्स्ट तुम्हाला मी लोकेशन दाखवतो पोशनचं दुकान. आज पण जे हॅरी पॉटरमध्ये पोशन्स वगैरे भेटतात ते आज इथे अवेलेबल आहेत आज सुद्धा. आणि त्याचे क्लासेस वगैरे होतात, तुम्ही बघू शकता इथं पूर्ण विजार्ड पोशन क्लासेस वगैरे सर्व क्लासेस वगैरे आज पण घेतले जातात. आणि भरपूर गोष्टी तुम्हाला मी दाखवतो. बघा तुम्ही इथं येऊ शकता. हे पोशन्स वगैरे आहेत सर्व, इथे भरपूर गोष्टी आहेत. आणि हॅरी पॉटर मधली सर्वात फेमस थिंग म्हणजे बटर बियर बघू शकता. बघा गाईज, ही बटर बियर वगैरे आहे तुम्ही. आणि इथं भरपूर सारे पोशन्स आहेत. आणि आतमध्ये तो माणूस काय बनवते माहिती नाही मार्केटमध्ये, बट जो स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 934 हा एक्झॅक्ट इथे आहे. बघा बघू शकता गाईज तुम्ही आज एक. सो आणि वरती पोशन्स कसा बघा तुम्ही एक्झॅक्ट बघू शकता. हाऊ इम्पॉर्टंट इट इज. माझ्यासोबत आहेत पोशन्स जे बनवतात ते एक्झॅक्टली इथं किती वर्षापासून आहेत काय ते जर आपल्याला सांगतील. सो कॅन यू टेल मी अबाउट द हिस्ट्री ऑफ दिस स्टोर. अँड I heard it's inspired by the Harry Potter and all things. So, kind of, yeah. York's got a rich history of magic. Okay. The entire street was about finished in the 1100s, Oh my late God. 1100s and early 1200s. So almost 1000 years we can say. Pretty much nearly Okay, there. nearly that, yeah. So there's a lot of like ghost stories and Oh, yeah. magical tales through the ages that thrive in York and actually down this street. Very bottom is the most haunted pub in the entire Oh of my York. God, which is it? It's the Golden Fleece. It's really cool. Wow. Here we used to have a nice little alchemist called Phileas Fry. He used to live there. He's got a blue session on the door there when he actually was born here on the 26th of the 10th, 1318. 1318. That's nice. And I heard that, I saw that like you guys still take the classes of potions. Oh yeah. That's guys quite interesting. तुम्ही बघू शकता आजही हे क्लासेस वगैरे घेतले जातात इथे. सर्व गोष्टी होतात. म्हणजे इट्स लाईक 1000 years अगो ज्या गोष्टी व्हायच्या त्या आजही होतात. सो I love this culture, love this history. Came from India here to visit this thing, and I'm like, please. Mate, you're amazing. Yeah. I love this. Thank you so much. Appreciate for sharing the history with us. Anytime. Appreciate. Thank you so much. I hope you have a lovely time here. So guys, next shop भरपूर इम्पॉर्टंट आहे. याची इथं हिस्ट्री पण आहे. जसं त्याप्रमाणे त्या आता आपल्याला माणसाने सांगितलं की इथे एक हंटेड पब आहे, तिथं पण आपण विजिट देऊया थोड्या वेळाने. पण आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की इथे घोस्ट मर्चंट आहे. तिकडे भूत वगैरे सर्व गोष्टी आजही तिथं तंत्रमंत्र काय माहिती नाही ते करून भेटल्या जातात. तर आपण बघूया पुढे, तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही मला फॉलो करा. लेट्स सी. हे बघा गाईज, इथं पब्लिक लाईनमध्ये उभी आहे. आणि खाली तुम्ही रोडवर बघू शकता कशा प्रकारे मार्किंग वगैरे केलेली आहे गोष्ट वगैरेची, भूतांची वगैरे. आणि हे तुम्ही 2 गर्ल्स तुम्हाला तिकडे दिसतील. सो बेसिकली ते आहेत इथले गोस्ट मर्चंट्स. सो दिस इज यॉर्क गोस्ट मर्चंट गाईज. हिस्ट्री आता बघायला गेलो तर भरपूर जुनी यायची आणि भरपूर फेमस लोकेशन आहे. तुम्ही जर क्लोजनी आले जरा तर तुम्हाला दिसतील इथे भरपूर सारे गोष्टचे चित्र आहेत, पोर्ट्रेट आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि या ज्या लेडीज आहेत प्रॉपर ड्रेसिंग करून, प्रॉपर सर्व गोष्टी करून आपल्याला एक्सप्लेन करतात. ते तिकडे थांबलेत तिकडे ऍक्च्युली, की कोणी डायरेक्ट एंट्री नाही करावी, आतमध्ये घुसायला नाही पाहिजे कोणी. गाईज, आज तुम्हाला मी असा इंटरेस्टिंग शॉप दाखवतोय की तुम्ही बोलणार की भाई कुठे आणून ठेवलाय. हा शॉप आहे गाईज जिथे हॅरी पॉटरने त्याचा पहिला झाडू घेतला होता, निम्बस 2000, आणि छडी घेतली होती. तुम्ही बघू शकता शॉप क्लोज येऊन थोडा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, त्यांच्या चष्मा वगैरे सर्व गोष्टी होती. बघा पार्वती पाटील मॅडमची जी छडी बघा. आपली एक मराठी व्यक्ती सुद्धा होती, तुम्हाला माहिती असेल, ही पार्वती पाटील यांची छडी आहे.
अँड बघा वरती काही सर्व गोष्टी इथे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. आणि हा जो ड्रॅगन आलचा शॉप आहे तिकडून गाईज हॅरी पॉटरने त्याची छडी त्याची झाडू घेतलं होतं. तुम्हाला एक इंटरेस्टिंग चीज दाखवतो बघा या इथे जवळ. हे बघा हॅरी पॉटरची 3 झाडू आहेत गाईज इथे. तर तुम्ही मला सांगा यातला कुठला झाडू निम्बस 2000 आहे. कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. रिअल एकदम रिअल झाडूपासून रिअल वूडपासून बनवले आहेत. अँड आय थिंक तुम्हाला अजून इंटरेस्टिंग वस्तू दाखवतो मी. आपण आतमध्ये जाऊया. लेट्स फाइंड आउट. हॅलो हाव यू. सो गाईज हे बघा तुम्हाला आता दिसलं असेल रिअल निम्बस 2000 माहिती नाहीये बट हा आहे फायर बोल्ट ब्रूमस्टिक. वरती बघा आता तो सेल करायला ठेवलं इथे. त्याची प्राइस आहे अराउंड 279.99 म्हणजे ऑलमोस्ट 30 to 35,000 इंडियन रुपीज मध्ये बघू शकता. प्रत्येक सेट वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटतील. प्रत्येक छड्या वगैरे 6+ इयर कुठलं काय आहे प्रत्येक डिटेलमध्ये दिलेलं आहे. अँड अजून तुम्हाला मी दाखवतो डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो गोष्टी. या बघा इथे हॅरी पॉटरचे प्रॉपर मर्चंडाईज त्याची उशी वगैरे सर्व गोष्टी आहेत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी बघा इकडे. तिथे एक दरवाजा होता हॅरी पॉटरमध्ये. त्याची अशी खासियत होती की तो दरवाजाला एक मंत्र बोलायला लागायचा. आता तो कुठला मंत्र आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तेव्हाच तो डोर ओपन होतो. ही बघा ती मॅडम तुम्ही बघू शकता इथे क्लिअर कट. हे बघा तर हा मंत्र मारल्याशिवाय डोर ओपन होणार नाही. कमेंटमध्ये तो तुम्ही मला मंत्र मारून दाखवा हॅरी पॉटर. आणि बघूया आता पुढे थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला मी. सो गाईज इथं बघू शकता की ही जी क्विडिच लीग होती हॉगवर्ट्स मधली त्याचा फ्लॅग आहे. अजून हॉगवर्ट्स स्कूलचा फ्लॅग आहे. मिनिस्टर ऑफ मॅजिकचा फ्लॅग आहे आणि भरपूर गोष्टी आहेत तिथे. म्हणजे एक एक डिटेल गोष्ट आहे. एक एक डिटेल गोष्ट. आता हा तुम्हाला फेदर तर माहिती असेल कुठला फेदर आहे. हा फिनिक्स फेदर. सो आज थोडा इथं येऊन जो माझा बालपण होता तो म्हणजे एक आठवण आली त्या गोष्टीची मला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कपडे बघा काहीच हॅरी पॉटरचे कपडे. आय डोंट नो की मी टच नाही करू शकत ते बरोबर नाही वाटत. सो तुम्हाला लांबूनच दाखवतो. हे बघा तुम्हाला कुठला आवडला तुम्ही मला सांगू शकता. बघा काहीच तर टच करूया. सो दिस इज क्लोथिंग अँड आई गाईज ओळखा आता काय आहे. ही जी सॉड आहे तिला बोलतात गॉड्रिक ग्रिफिंडर सॉड. याच सॉडनी शेवटला वोल्डेमॉर्टला मारलं जातं. त्या स्नेकला कापलं जातं. सो दिस इज द ग्रिफिंडर गॉड्रिक सॉड. डू नॉट टच सांगितलं आहे तरी पण हे विकत घेऊ शकतो आपण अराउंड 189 पाऊंडला आहे. म्हणजे पकडा 25,000 आसपास विकत घेऊ शकतात. सो नाईस दॅट्स अमेझिंग. And these are the wizarding potions guys. हो आता भावेश दादा बोलतो सिरियस ब्लॅक दाखवा. तुम्हाला सिरियस ब्लॅक दाखवतो. गाइस दिस इज द सिरियस ब्लॅक. विलन होता बट हिरो होता. विलन बनवला गेला त्याला बट हिरो होता. अँटी हिरो होता तो. आणि तुम्हाला माहिती असलेले बटर बियर्स. हे बघा कॅन्डीज वगैरे ट्रेनमध्ये फर्स्ट पार्टमध्ये ट्रेनमध्ये कॅन्डीज वगैरे भेटल्या होत्या. त्या भरपूर गोष्टी आहेत. हे तर तुम्हाला माहितीच असेल गाईज. याच्यामध्ये एक फ्रॉग असतो चॉकलेट फ्रॉग. सो इंटरेस्टिंग. घेऊया आपण काही गोष्टी. बटर बियर आय थिंक आपल्याकडे बटर बियर पण आहे गाईज. हे बघा दिस इज द बटर बियर विच आय वॉज लुकिंग फॉर. तर फायनली भेटली. किती मॅजिकल दिसते बघा. तर मी बटर बियर तर नक्की घेणार आहे की मला बटर बियर पाहिजेलच. तर बटर बियर आहे. बास्लिक ब्लड आहे. बास्लिक ब्लड म्हणजे तो स्नेक होता त्याचा ब्लड आहे. टीयर ऑफ विजार्ड विजार्डचे अश्रू म्हणजे एव्हरीथिंग इज हिअर.
या पुढं बाईज ब्लॅक मॅजिक डिपार्टमेंट बघा, पूर्ण स्लेथरीन आहे. त्याचे पूर्ण मर्चंडाईज, बुक्स, क्लोथ्स, एव्हरीथिंग इन वन शॉप. आणि जे तुम्ही मगाशी छड्या बघितल्या होत्या त्या सर्व इथे आहेत. केअरफुली यू कॅन बाय फ्रॉम हिअर. आपल्या साईजनुसार सर्व इथून घेऊ शकतो. आणि याच लोकेशनवरनं हॅरी पॉटरने त्याची छडी वगैरे घेतली होती. दिस इज द थिंग. राईट. बघू आता पुढे निघूया आम्ही. आता बाहेर निघतो, अजून गोष्टी एक्सप्लोर करायच्या तिथून. पण एक बटर बिअर तर बाई पिऊनच जाणार आम्ही नक्की. हां, आणि का केलंस का रेडी? हां. सो गाईज आता मी प्रत्येक एक डिपार्टमेंट ठेवलं इथे. रेव्हनक्लॉ, स्लिथरीन, ग्रिफिंडॉर आणि हफलपफ, हे चारही प्रत्येकाचे वेगवेगळे सेट चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज केलेलं आहे. अँड असं ठेवलं आहे बिकॉज दिस इज द रिअल ड्रॅगन आला गाईज. भरपूर गोष्टी आहेत चार ठिकाणी. बघा वर बघा, एव्हरीथिंग इज ऑथेंटिक. नाईस. मी तर भरपूर खुश झालो गाईज. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तुम्हाला इथे यायची इच्छा आहे सांगा, प्लॅन करूया, भेटूया नक्कीच.